मधुकर बसला. काय रे मधुकर बसला? आता काय दिवसभर बसाच लागते. काऊन रे, आंबे गिंबे तोडायला लागत काय? नाही ना. या ना काका, बसा ना. मस्त आहे, बाजरीच आणून ठेवली तू तर. हाव, आणाच लागते ना इचू काट्याचं. हाव रे, पाहिजेच ना बसायले. काका कुठे गेले? आहे ना, फ्रेश होते. हाव काय, लय पाऊस आला म्हणते रात्री. हाव ना काका, लय आलो, लय आंब्याचं नुकसान झालं. कसे तरी आंब्याचे पैसे बनत होते. आता ह्या पावसानं आंबे खराब होतात. विजा हे हवा उदान लय सुटलं होतं, लय आंबे पडले. हाव का रे, मग नेले नाही का मार्केटमध्ये विकायले? नाही ना, अजून नेले नाही काय मार्केटले. आणि व्यापारी भाव देते काय? काही भाव नाही देत. व्यापारी तर लुटायलेच बसले आपल्याले. ते तर आहे, आता प्रत्येक ठिकाणीच लुटायला बसले आहे. बी बियाणं घ्या तर किती महागाचं येते. आणि त्याचा भावही देत नाही घेतो. हाव रे, ते तर आहे. या वर्षी कांद्याचा भावही किती कमी दिला बरं. लावायला काय कमी मेहनत लागते काय? हाव काका, मेहनत नाही लागत तर काय. आता जो सगळ्यांना बिझनेस करतो म्हटलं तर मग शेती कोण करण? ते तर आहे. म्हणून तर आजकाल शेतकऱ्याला पोरगी देऊन नाही राहिले कोणी. नोकरी पाहिजे म्हणते. मग नोकरी असली कशी महिन्याच्या महिन्या पगार भेटते. शेती कसं कधी पिकते कधी पिकत नाही. मालाले भाव देते नाही देत. तेच तर आहे. आता आपण हे आंबे जर मार्केटमध्ये नेले विकायले तर व्यापारी भाव देत नाही. आणि जर आपण घेऊन बसतो म्हटलं तर लोक आपल्याला भाव देत नाही. मग काय करावं? ते तर आहे, सगळ्याकडून आपलीच मरगट्टी आहे. काय करता? आता पहा, हे आंबे राखायले एका जणाले ठेवा लागते. ते तर आहे. मग काही कमी खर्च लागते काय? या आता पाऊस येईन तर मग पेरणीच्या वेळेस येणार नाही. ते तर आहे. आता हर वर्षीच झालाय तसं तर काही समजत नाही कधी पेरणी करावं ना कधी काय करावं तो. आता सध्या काय आहे तुमच्या वावरात? काही नाही आहे, खाली करून ठेवलाय. एक दिवशी ट्रॅक्टर न्या लागते आणि नागट्टी वखट्टी करून घ्या लागते. हाव काय? हाव, आता ट्रॅक्टरनं एक वेळा केलं की काही टेन्शन नाही. मग तरी सोऱ्या पाडाच लागते ना नंतर. हाव रे, मग त्यावेळेस कसं सोऱ्या पाडलं की झालं. कांदा गिंदा काही घेतला नाही यावर्षी मी जास्त. कमीच घेतला होता. घरापुरतं, घरा एवढं होईन तितकंच घेतलं. मार्केटसाठी काही घेतलं नाही. बरं झालं काका, घेतलं नाही तर. मग काय करतो रे, असं पाऊस बिऊस आला तर मग अकात होते ना त्याले झाकान, मग ते हे करा आणि ते करा. मग कसे काय आले शेतामध्ये चक्कर मारायले? काय नाही रे, पाऊस पाण्याचे आंबे पडले असं म्हटलं तर घरी घेऊन जातो. एका झाडाले आले आंबे तर. हाव काय, पडलेच असं ना. मग आता जाता आता घेतो आंबे आणि कधी जातो. ए गावातली पोट्टी येते ना, आंब्याच्या झाडावर चढते आणि आंबे तोडून घेऊन जाते. हाव ना, ते पोट्टी सुचू देत नाही. आता त्यांनी सुट्ट्या लागले, येते ते शेताला गे. हाव रे, पण 2-4 न्याव तोडून, पुरं झाडच खाली करते ना. हाव, तसं तर आहे. पिशव्याच्या पिशव्याच भरून नेते. 2-4 नेलं तर कोण नाही म्हणते बरं. पण झाड दिसलं की पुरे पिशवीची पिशवी भरते ते. इकडे याल ते 2 दिवस बाबांना हाकाललं त्यांले. मग रे, हाकालाच लागते ना. 2-4 खाली कोण नाही म्हणते. पण हे पिशव्या भरून येतील तर मग कोणी तोडू देणार नाही येणले. मग काय करता काका? आणलं का रे बी बियाणं? सध्या काही आणलं नाही. सध्या ह्या आंब्याच्याच मागे लागलोय. पोट जाते गावात विकायला आंबे गिंबे, त्याचे काही पैसे बनते. हाव, माझ्या घरवालीने आणले होते ना आंबे. हा, गोड आहे ह्या वर्षीचे आंबे मस्त. तुम्हाला तर माहित आहे आपल्या घरी काही केमिकल नसते काही नसते. हाव रे, तेच तर पाहिजे. नाही तर काय, केमिकलचे आंबे खाऊन पोट खराब होते. चांगला होता त्या दिवशी रोज बनला आमच्या घरी तर. मस्त बनला होता. आता चालू आहे माझ्या बहिणीच्या घरी, विचारलं की तिकडे आणा का आंबे विकायले. तर हाव म्हणत होते ते. भाऊ म्हणे इकडे घेऊन या आंबे विकायले. हाव का रे, तसंही परवडते ना रे. एका दिवशी एका टेम्पोत टाकायचे आणि विकायला घेऊन जायचं. पोट्ट तर आहे ते हाताखाली. ते तर आहे. ऐकत नाही ना पोट्टे. गपले करते. ते कितीचं आणि सांगते कितीचं. तर काय करतो बापा, तसंच आहे. आता काय 5-6 वर्षानं त्याचं लग्नच करायला लागते. आता त्याला लावलं ह्या आंब्याच्या कामाशी आता. हाव रे, ते आहे ना. ते जिम्मेदारी दिल्याशिवाय जिम्मेदारी थोडी समजते. मग का रे कमलेश, कुठं चालला? काय काम आहे आपल्याला? शेताकडे येणार नाही तर काय कुठं जाणार आहे आपण? हाव रे, ते तर आहे. लय पाऊस झाला म्हणते रात्री. मग का नाही, लय झालं. गारपीट झालं थोडंफार. हाव काय, गारपेटी झालं? ह्या वर्षी नुकसान आहे आपलं नाही. माय तो कांदा राहिलाय काढायचा अजून. हाव का रे, कांदा काढला नाही का तू? नाही ना काका, राहूनच गेला. काय रे पोरा, काढला असतात आता. लागलं त्याला पाणी, आता खराब होतो तो. हाव ना काका, एवढी मेहनत घ्या आणि असं नुकसान होते.
आता मी म्हटलं होतं थोडासा उशिरा काढन तर चांगला भाव भेटन. जेव्हा भाव भेटन तेव्हा काढतो. अरे काढून घेता आणि घरी ठेवून देता, जेव्हा मार्केटमध्ये भाव वाढता तेव्हा विकता. हाव ना. आता 4-5 दिवसाच्या आधीच काढत होतो, पण ते डिलेवरी ते चालू झालं, त्याच्यानं राहून गेलं. काढून घेवा, पीक आलं हाताशी की लगेच काढून घेवा. पाणी पावसाचा काय भरोसा राहते. हाव ना काका. तुले समजलं नाही काय, पाऊस येते काही येते. अव काका काढतो म्हटलं आणि राहूनच गेलो. पण एवढं तरी बरं आहे, तो जमिनीत आहे अजून. हो तो जास्त काही फरक पडणार नाही. आता काढून घे आणि लगेच ज्या दिवशी काढशील त्या दिवशीच घरी घेऊन जाजो, नाही तर तारपत्री न कशानं झाकून ठेवजो, नाही तर खराब होऊन जाईन. हाव ना काका. नाही काढल्याबरोबर घरी झोपडी ठेवून देईन ना, आहे ना घरी जागा. बुवाजी कुठे गेले? येते ना. मस्त आहे बा, बुवाजी राहते घरी तर तो झोपडीवर नाही. हाव ना, रात्रीचे राहते ते. आता ते म्हणत होते कायले ठेवतो म्हणे कोणता माणूस आणि गिनूस, मी राहतो म्हणे रात्रीचं. हाव ना, बुवाजीले पहिल्यापासून सवय आहे राहायची. काय रे कमलेश, कसा आहे? मी मस्त आहे, तुम्ही सांगा कशा आहेत? काय नाही, आपण बी बरं आहे बा. आता घरी आराम करायला पाहिजे की इथं इथं तुम्ही झोपडीवर? नाही रे, येतो जिथपर्यंत होते आपल्यानं तिथपर्यंत करायचं ना. घरी बी काय करणार आहे आपण, तिथंही खाटरल्या पण नाही आणि इथंही खाटरल्या पण नाही. घरी राहिल्यापेक्षा इथं बरं वाटते. ते तर आहे, पण आराम करवा घरी आता. तेवढंच मदत होते. ते तर आहे. तू बी आलाय का? हाव ना, किती वेळची वाट पाहून राहिलो तो मी तुमची. काय नाही रे, फ्रेश व्हायला गेलतो. हाव काय, लय टाइम लावला? आता टाइमच लागते. चांगलीच मीटिंग भरवली होती नाही? बस ना रे कमलेश. जातो ना बा. थांब ना आता जरा. मी आलो न चाललं का तू? नाही बा, मी आताच आलो होतो. हाव का रे, बस ना मग. काय म्हणता आप्पा, बोला काय म्हणता? काय बोलणार आहे, काय चालू आहे? लय दिवसानं आला इकडे. तुम्ही तर कसे रोजच राहते इथं आमराईत नाही? आता तू सांग, मी 1 महिन्यापासून इथं आला का तू? मग खरंच माहित नाही होतं आप्पा की तुम्ही इथं आहे. मला वाटलं मधुभाऊ असन, मग मी काय येतो इकडे. आज मी इकडल्या रस्त्यानं आलो म्हणून तुम्ही दिसले, नाही तर कायले दिसते. हाव काय, तुम्ही आमच्या बुड्या बड्याचो कायले येसान? काय व काका, काही सल्ला गिल्ला लागली तर विचारतो ना तुम्हाला. आता कायले बाबा, आता तुम्ही आम्हाला काही पुसत नाही. आई व आप्पा पुसतो ना. मग ह्या वर्षी किती एकर शेती करून राहिला? काय नाही बा, आता संतोषची शेती त्याला देऊन दिली आहे, तो आता 5 एकर कमी पडते. तो हाव का रे? आता तो अनिल म्हणत होता की मई शेती कर. आता पाहतो काय म्हणते तो. हाव का रे, अनिलची शेती करून राहिलं का आता? हाव, अनिल शेती करत नाही ना, तो कंपनीत जाते. मग तो कायले करण शेती? हाव, तो कंपनीत जायला लागलाय, त्याच्यानं कसं होत नाही ना रे शेती. हाव, ते तर आहे. सारं दारू पिऊन पिऊन तर त्याचं शरीर खराब केलाय त्यानं. हाव ना, पोट्ट कसं काय दारूच्या आहारी गेलो काय माहिती. असं तर कोणी पेत नाही आपल्या गावात, पण हेच पोट्ट कुठून शिकलो काय माहिती. काय माहिती आता. चांगल्या सवयी लागायला वेळ लागते, वाईट सवयी लगेच वागते. तेच मानतो मी. या पोट्टेले लहानपणीच कामाला लावा लागते, म्हणजे ते इकडे तिकडे भटकत नाही. लहानपणी सवय लावली म्हणजे बरं राहते. ते तर बरोबर आहे, लहानपणी सवय लावायला लागते तिला कामधंद्याची, तेव्हा ते बरोबर कामही करते न व्यवस्थित राहते. नाही तर बस त्यांना काय आई वडिलांना पैसे दिले की मस्त मौज मस्ती करतात ते. काय म्हणते, पावसाची तारीख गिरी कळली काय? कधीपासून सुरू होते तर काय म्हणते हवामान? काय नाही रे, सध्या काही दाखवून नाही राहिले बाबा न्यूज मध्ये. कोणतं न्यूज चॅनल कधी सांगते कोण कधी सांगते. आणि आता वातावरणावर भरोसा राहिला नाही ना. कोणाला माहित होतं रात्री एवढा पाऊस येईन? ते तर आहे. सगळ्याचेच आंबे झटकले वाटते आता नाही? काही झटकानी लागले, हवेनं झटकून टाकले सारे आंबे. मग असं करा ना, गाडी भरा आणि विकायला घेऊन जा. आता विचार तर सध्या तसाच चालू आहे, गाडीवाले भाडं द्या लागून. पण निघते भाड्याचे पैसे. निघते तर खरं रे, आता पाहा लागन. माझ्याकडचं पोरगण मी जातो आता गाडीवर, आप्पा हाय इकडे. आपा काय 4 लोकांचं काम करून घेते. आता होते का आपल्यानं पहिल्यासारखं?
मग आप्पा होत नाही तर काय तुमच्यानं काम? आप्पा ना काय दूध भरून आणलं का कॅटलीमध्ये? हा नाही रे, पाणी भरलाय त्यात पाणी थंड राहते. त्या गिंडात पाणी भरलं तो गरम राहते. मग ते कॅनच आणली एक पाणी भरून. लयच काळजी घेते का आप्पा? नाही घ्या लागते ना. हा टायमावर जेवण द्या लागते, सगळं काही करा लागते. तवाच बुड चांगला आहे. नाही चालत नाही का काका? हा चालतो ना रे, बसलो तो बसलो. मला या आंबेच पाहायला जायचंय. बाकी शेतात काय आहे? हा तुमच्या झाडाचे आंबे चांगलेच पडले असन. ठेवले होते बा की लोणचं गिंचं बनन त्याच्याकरता ठेवले होते. आता पडलेच असन. मग आताच बनवून घ्या ना लोणचं. बनवायला लावा काकुले मस्त. हाव रे, आता तोच करा लागन घरी नेऊन. काय आहे आज इथं? मीटिंग गिटिंग आहे का कशाची? नाही हो, कायची मीटिंग, बसलोय सहज. हाव काय, मला वाटलं मी हारवते का कोणा पार्टीले. नाही बा, पार्टी गिटी आपल्याला इंटरेस्ट नाही आहे. काय म्हणते काका, कसे आहे तुमचे आंबे? हा पडले ना लेका किती सारे. आता 4 आंबाई घेतल्या होत्या मी, तर आता हे नुकसान झालं. ये ना, बस ना. तू कायले आमराई गिमराई घेत रे बा? त्या दुकानात असं मस्त निघून जाते तुझ. घ्या लागते. आता सगळ्या बिझनेस मध्ये हात टाकून घ्या लागते आपल्याला. त्यात फायदा नाही झाला तर त्याच्यात फायदा करायचा. हाव रे, तसा तर तू लय हुशार आहे. मग काय माणूस गिनूस ठेवलाय की नाही? 4 झाडं तर घेतले आप्पा. त्यात कुठं माणूस गिनूस ठेवायला परवडते काय? येतो सकाळचं. तर हाव का रे, मस्त आहे बा तुया. आता पोट्ट दुकानावर थांबते, चांगलं करते काम, तर मग दिवसभर मी राहतो शेतात. हाव काय, बरोबर आहे ना. तू हे झाडे थोडसे अंदरही आहे. मग काय नाही, एवढा कोपऱ्यात कोणी यायला पाहत नाही तिकडे. कामावर बाया येते तेव्हाच त्या घुसते तिकडे. हाव ना, रोडावरही शेती राहते तर डोकोदुखी राहते, पण चांगलंही राहते आणि नुकसानही राहते. ते तर आहे. जास्त काही आंबे पडले नाही वाटते तुमच्या इथं? पडले ना, पोट्याले दिले विकायसाठी. हाव काय, विकायसाठी नेलंय का? हाव, अमरावतीले पाठवलं त्याले. अव काका, 4 पोते भरून दिले त्याले. आता तो गेलाय अमरावतीला विकायली. हाव का? चांगलं आहे बा तुमचं. मग काय करतो आता? जर जास्त वेळ ठेवले असते तर खराब झाले असते ना. बरोबर आहे ना, ताजे ताजे तर कोणी घेते. त्याले सकाळच्या मंडईत पाठवलाय. आता तो विकत असन तिथं, आला नाही अजून तो. हाव काय, मंडई मध्ये पाठवलं काय? हाव, त्याला म्हटलं जाय 4 पोते मंडईत विकून ये. छोटे व्यापारी वगैरे असतात ते घेऊन घेतात. हाव, ते तर आहे. चांगलं आहे ना, देऊन दिलं मंडईत विकायला तर तेवढेच पैसे होते. आणि ते पडीचे आंबे खराबी होते ना लवकर, त्याला मार लागलेला राहत होतो. मग ते तर आहे. आता मार लागला राहते. आपलं तोडणं कसं वेगळं राहते आणि ते पडलं जमिनीवर ते वेगळं राहते. हाव, ते तर आहे. आता हा पाऊस आता डबल नाही आला पाहिजे, नाही तर अजून पीक पाण्याचं नुकसान होते. जेव्हा आपण पेरणी गिरणी करू तो लेट होईल पेरणी. आता सगळं देवाच्या हाती आहे, आपण काहीच करू शकत नाही. हाव ना, ते तर आहे. आता ह्या 20 वर्षात तर लयच वातावरणात चेंज होऊन राहिलो. गरमी म्हणेन तर बापा बापा, पाऊस म्हणून तर बापा बापा, थंडी म्हणून तर बापा बापा. कधीच पीक पाण्याला साथ देऊन नाही राहिलो ना, पिकाले भाव भेटून राहिला. आता काय करू शकतो आपण? चला बा, जातो आता. आता बसा रामराव भाऊ. मी आलो न तुम्ही चाललोय. लय वेळ झाला ना इथं बसलोय. बसा ना. तुमचं बडी आहे मस्त. शेती साफसूफ करून ठेवून दिली. कधी ये पाऊस, कधी पेरणी करा. नाही आता औषध आणायचं राहिलंय ना अजून. औषध बियाणं सगळं आणायचं राहिलंय. हाव काय, बियाणं आणायचं राहिलो. आता काय लगेच घेऊन येसान तुम्ही. पहा लागल ना बियाणाचं काय येतो. काय म्हणतो रे संत्र्याचा बगीचा तुया? चांगलाय बा काका. पाऊस आला तर बढियाच झालं. मला तर माझ्या कांद्याले मार भेटला ना पावसाचा. हाव का रे, कांदे काढलेच नाही का तू? नाही हो काका, राहूनच गेले. उशिरा पेरले होते त्या कारण राहून गेले. अरे किती उशीर करशील. आता काढून घेतो ना 4-5 दिवसात. काढून घे, नाही तर वातावरणाचं काही खरं नाही आहे. अजूनही पाऊस सांगितलंय. ते तर आहे. आता काय करणार आहोत, जे होणार आहे ते होईनच. आता कुठं फायदा होते तर कुठं नुकसान होईनच आपलं. ते तर आहे रे. आप्पाचा डब्बा गिब्बा नाही आला का? नाही रे, अजून वेळ आहे. आणीन सून बाई, नाही तर पोरग येईन तर तो आनंद ना, तू आनंद मया डब्बा. हाव काय, नाश्ता गिश्ता आणला होता, केला गिला मी नाश्ता. आता येईन जेवण. चांगलं आहे ना, मस्त झोपडी आहे तुमची.
पाणी आहे की पाऊस आहे चांगला आहे. घ्यावं लागत होता ना रात्री, दड आलं तो. हवाई लय सुटली होती. या पोरानं चांगलं बांधून दिलंय ना, त्याच्या कारण काही उडलं गिळलं नाही ते. हाव काय नाही तर बुड उडून गेलं असतं. काही बोलू नको. बुड्याला ऐकू गेलं तर अजून बोंबलन. येत नाही ना, येते रे. बुड्याचे कान खराब झाले. नाही रे, येते ना ऐकू. चला आप्पा, मी येतो. बस ना तू. येतो ना मी, डबा घेऊन येतो तुमचा. झालं असेल स्वयंपाक गिंपाक. काऊन हा नाही येत काय? नाही, तो गेलाय ना, अजून वीक काही झालं नसन म्हणून तो काही आला नाही. मी घेऊन येतो डब्बा, मग अजून ऊन होऊन जाईन. ठीक आहे ना मग. चला बा, मी येतो, तुम्ही बसा. आम्ही जातो ना आता ना. किती वेळचं बसलो तो बसलोस. बरं वाटलं, पण झाडाखाली बसलं राहिलो होतो. सध्या तर झाडाखालीच बढिया लागते. घरात किती गरमी होते. सध्या तर लयच गरमी होऊन राहिली बा काका. आता कसं रे, गावामध्ये तुम्ही बिल्डिंगा बनवून घेतल्या तर काय तुम्हाला थंड भेटणार आहे. त्या सिमेंटच्या घरात किती गरम होते. शेणाच्या घरात गरमी होते का? आताही पहा, ज्याच्या घरी शेणाचं घर असन तिथं गरमी नाही होत. मग काय करता आता? आता काळाची जरूरत आहे सिमेंटचे घर बनवणे. आता घर बांधल्याशिवाय पोरगी भेटत नाही लग्नासाठी काका. आता तुम्ही करतात म्हणून कराच लागते. पोराचं लग्न असून तर मई सोनी लय मागे लागलीये. आपा घर बांधा, आप घर बांधा. मी म्हटलं थांब बाई, आताच काही बांधू नको. बांधाच लागन ना. नाताचं लग्न करसान तेव्हा. आता पाहू काय होते तो. नातूच नाही ऐकत तुमचा. पहिलेच घर बांधायला काढते. आता पाहिजेच घर दार सगळं नेमबंदी पाहिजे असते आप्पा. आता काही पोरी भेटत नाहीये. आता काय तुमचा कार्ड राहिला का? आता कोणी देते तरी का पोरगी? घर गिर बांधल्याशिवाय. घर पाहिजे, कंपनीत नोकरी पाहिजे, शेती पाहिजे. पण हे शेती मागते तर शेतीत जात इथं नाही. आता पाहता आजकाल जाऊन तरी राहिले का शेतात? पाहिजे त्यांना फक्त प्रॉपर्टी. त्या थोडी जाते. जातात ना, कोणत्या कोणत्या चांगल्या राहते तो. ज्यांच्या नवऱ्याला नोकरी असन त्या कायले जातील. शेतकऱ्याचीच बायको जाते शेतात फक्त, बाकी कोण जाते? ते तर आहे. आता सध्याची कंडिशन लय वाईट आहे बाबा. पोरी भेटून नाही राहिले. किती सारी पोरं राहिले लग्नाचे. आता तर काही कोणी हुंडारी मागत ना, काही नाही मागत. हुंडा जर मागला तर कोणी देतच नाही पोरगी. हाव रे, ते तर आहे. चला मग मंडळी, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. भेटू उद्याच्या भागात. आणि बघा आमचं किती नुकसान झालं. तो शेतकऱ्याचा असंच आहे. चला मग, तिथपर्यंत स्वतःची काळजी घ्या.